तर असे टोटल 11 विहार आहेत आणि जिथं आरामासाठीची जागा पण म्हणतो. इथे एक असा स्तूप आहे. तर हा वाटते मला मेन जो बाहेर आलं ही एक नंबरची केव आहे. पाणी आहे ना, पावसाचं पाणी हे इथं साठवून ठेवलं. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो ना आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता जस्ट मी उठलो आहे. आपण आता व्हिडिओची सुरुवात करतो आहे. तर आज आपण चाललो आहे बेडसे केव्जला. पण मी आत्ता आवरून निघणार आहे. तोपर्यंत बाल्कनीमध्ये आलो आणि सकाळी हा नजारा दिसला आहे. तर म्हणलं तयार व्हायच्या आधी थोडासा हे तुम्हाला दाखवूया. मी आत्ता बाल्कनीत आहे आणि बघा पुढे काही दिसत नाही. असं वाटतं आहे ढगामध्येच आहे. आपण महाबळेश्वरला वगैरे गेल्यावर येतो ना फील, तसं आहे. काही दिसत नाही, एवढा फॉग झाला आहे सकाळी सकाळी. हे तुम्हाला खाली गाड्या दिसत असतील. आता तयार झालो मी. सकाळचे 9 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे बेडसे केव्ज बघायला. तर हे बुद्धिस्ट केव आहेत आणि पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात, म्हणजे जवळजवळ 1900 ते 2000 वर्ष जुने आहेत. तर तिकडेच आपण आज चाललो आहे आणि बघून येऊया कशा कशा आहेत. आणि मी आत्ता गाडी थोडी पुसून घेतली आणि आता थोडं प्रवासाला सुरुवात करूया. 2 आठवडे झालं मी कुठे बाहेर गेलो नाही, तर आपला व्हिडिओ पण थोडा लेट येतो आहे हा. तर आता आपण निघूया आणि थोडं गाडीचा RPM लेवल आधी कमी करूया. खूप दिवस झाला चालूच केलं नाही आहे. ते थोडं RPM लेवलला लेवल करूया आणि मग आपण निघूया बेडसे केव्जच्या दिशेनं. RPM येऊ दे आता जरा खाली. तर खाली आलं की मग आपण निघूया. आता आपण नारे क्रॉसकडे पुढे आले आणि इकडे आतमध्ये आहे ना, लेफ्टला कासर साईड डॅम आहे आणि तिकडं राईटला गेलं ना, मागेच रोड आहे राईटला जायला. तर तिथे आपण प्रति शिर्डीकडे जातो आहे आणि आपण सध्या आत्ता सरळच जायचं आहे. आपल्याला अजून एक 10 किलोमीटर सरळच जायचं आहे आणि तिथून परत एक लेफ्ट आहे. तर तिथनं मग आपल्याला बेडसे गावात जायचं आहे. बेडसे हे गावाचं नाव आहे, त्याच्यावरूनच मग त्या लेण्यांचं नाव बेडसे लेणी किंवा बेडसे केव्ज म्हणतात. तर आता आपण निघालो आहे. जवळजवळ अजून एक तासाच्या आसपास लागेल आपल्याला. मध्येच कुठेतरी थांबून आहे ना, मग थोडं चहा ब्रेक वगैरे घेऊया, पुढे जाऊया आधी. आणि रोड तर मस्त आहे इकडे. नरेपासून पुढे आलो आहे. आता आपल्याला चांदखेड आणि कासासाई क्रॉस करून मग पुढे जायचं आहे. आत्ता आपण चांदखेड क्रॉस करून पुढे आलो आहे आणि अजून आपल्याला थोडा वेळ लागेल जायला, एक 40 मिनटं लागतील. आणि रोड तर कंडिशन मस्त आहे इकडे. सकाळ सकाळी इकडे थंडी पण आहे बऱ्यापैकी, तर मस्त वाटतंय. इथं पुढं आल्यावर थोडासा रोड खराब लागला आहे आणि इकडे आजूबाजूला पूर्ण झाड जंगलचा रोड आहे बहुतेक हा. आणि इकडे डोंगर पण दिसतात पुढे, म्हणजे त्यामुळंच हा छोटा रोड आहे. मगापर्यंत आहे ना, मागेपर्यंत मोठा रोड होता. आता थोडासा घाट टाईप लागला आहे आणि छोटा रोड आहे इथे आणि थोडा खराब पण आहे. थोडं स्लो जायला लागते. बाकी असा हा इथनं व्ह्यू आहे. तर आपण चांदखेडच्या पुढं आलो आहे आणि पुढं आलं ना, तर इथनं एक लेफ्ट आहे पुढे आपल्याला घ्यायला लागेल, जो इकडे शिवणी गावाकडे जातो आहे. शिवणी गावावरनं पुढे आपल्याला बेडसे गावाकडे जाते आणि इथून राईट घेतला ना, हा आपला एक्सप्रेस हायवे आणि मग ओल्डा पुणे हायवे तिकडे जातो आहे. मुंबई पुणे हायवे 48ला तिकडे जातो आहे. तर इथनं आपल्याला पुढनं लेफ्ट घ्यायचं आहे. आता मेन रोड सोडून आपण आतमध्ये आलो आहे. तर इथं खूप छोटा रोड आहे, त्यामुळं जर 4 व्हीलर असेल ना, तर थोडंसं शिस्तीत यायला लागेल. जाते गाडी, काय प्रॉब्लेम नाही. फक्त छोटा रोड आहे. मेन रोडपासून आतमध्ये लेफ्ट घेतला आणि इकडे आपण आता 2च मिनटात जिथं गेट आहे बेडसे केव्जचं तिथं पोहोचलं. आणि हे छोटंसं गाव आहे इथं, बेडसे गाव म्हणून. आणि इथेच त्या केव्ज आहेत मग वरती डोंगरामध्ये. डोंगर दिसत असेल तुम्हाला पुढे, इकडे पूर्ण डोंगरच. 1.5 तास लागले तर पोचलो आत्ता इथे. बेडसे केव्जच्या खालीच आहे मी आणि इथनं वरती आपल्याला जायचं आहे इकडे वरती. तर इथे एक आई आठवण फार्म हाऊस म्हणून आहे.
तर इथे पार्किंगची सोय आहे, तर म्हणलं इथेच लावूया. आणि पुढे थोडंसं कंजेस्टेड स्पेस आहे, तर म्हणलं इथेच लावूया. मग इथे लावली गाडी. आता मध्येच तर कुठे थांबलो नाही चहा प्यायला, तर इथे थोडं चहा पिऊया आणि मग आपण वरती केव चढायला सुरुवात करूया. इथनं आपल्याला पुढे असं जाऊन इथनं वरती चढायला लागते. मग थोडी पाणी बॉटल घेतली मी आणि ट्रायपॉड, आणि इथे थोडं चहा पिऊया आणि मग कंटिन्यू करूया. तर मागे गाडी लावली आणि तिथं थोडा चहा पिला. तर इथे समोरच आहे, इथनं 2 मिनटातच आपल्याला यायला येते. आणि इथनं मग आपल्याला इथनं आता पायऱ्या आहेत वरती चढून जायला. तर मी आता इकडे चाललो आहे. तर चांगलं हॉटेल आहे ते. आपण थोडं चहा वगैरे पिऊन, पाणी नसेल तर पाणी घेऊन, कारण वरती चढायचं म्हटल्यावर पाणी पण लागणार, तर पाणी वगैरे घेऊन थोडंसं येऊ शकतो इकडे. तर 4 व्हीलर आहे ना तिथेच लावलं तर बरं आहे, कारण इथं पुढे तर खूप जागा कंजेस्टेड आहे. तर ते हॉटेल आहे ना मागे, तिथेच फ्री पार्किंग आहे, तर तिथे लावलं तरी बरं आहे. कारण एवढ्या पुढे आणलं तर परत ओळवायला वगैरे अवघड होईल. आता आपण इथनं पायऱ्या चढायला सुरुवात करतो आहे. तर जवळजवळ मला वाटतं एक अर्धा पाऊण तास तर लागेल वरती जायला आपल्याला. आहे आपल्याकडे पाणी वगैरे आहे, जाऊया आपण हळूहळू. खाली गाड्या तर होत्या तिथं बऱ्यापैकी, तर मला वाटते वरती असतील लोक. आणि मला थोडी लेटच झाले, आता थोडं ऊन झाले, कारण छोटा रोड आहे, यायला वेळ झाला थोडा. 11 वाजले यायला, 11 सव्वा 11. तर असा हा छोटा, पायऱ्या आहेत भरपूर, तर आपण आरामात वरती चढून जाऊ शकतो. चला आता वरती जाऊया. चला, बऱ्यापैकी वरती आहे. हो, दम मारायला झाली सुरुवात, अजून बरंच जायचं आहे वरती. तर पावसाळ्यात आहे ना भारी मस्त असेल, कारण हे बघते ना इकडनं पाणी वगैरे पण पडत असेल पावसाळ्यात. तर आता तर नाही आहे, त्यासाठी आपल्याला पावसाळ्यात यायला लागेल. इकडे बघा मस्त व्ह्यू दिसतोय. इथं छोटं गाव आहे ना, इथं बेडसे गाव, इथं पारायण सुरू आहे, त्यामुळे त्याचा आवाज येतो. अजून आपल्याला बरंच जायचं वरती. थोडं थांबत थांबत जाऊया, कारण दम बराच भरतो. खड्या पायऱ्यात नाही एकदम, त्यामुळं तर एक 5 मिनटं थांबूया, 5-10 मिनटं, आणि मग कंटिन्यू करूया. अजून आपल्याला बरंच असं वरती जायचं आहे. आणि हा पूर्ण डोंगर इकडे. 10 मिनिट थांबलो, जरा बरं वाटलं. आता पुढे जाऊया. पूर्ण पायऱ्याच आहेत बनवले तोवरपर्यंत, तर चालायला आपल्याला त्रास नाही होत एवढा, पण खड्या पायऱ्या आहेत, त्यामुळे दम लगेच भरतो आहे. चला, थोडं थांबत 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 पोचेवरती. पावसाळ्यात आहे ना इथनं धबधबे वगैरे भरपूर पडतात, त्यामुळे ना हे बघा पाणी जायला जागा केलेली, इथनं खाली धबधब्याचं वगैरे
पाणी पास होते. आपण गाडी लावली ना तिथे लावली, तिथे जागा आहे लावायला. आणि हा परिसर सगळा. अजून आपल्याला इकडे वरती जायचं आहे. एक अर्धा पाऊण तास लागला मला वरती यायला. तर आत्ता आपण येऊन पोचले वरती. इथं आता मेन गेट दिसते आपल्याला केवचं, लेण्यांचं. तर इथनं आता आतमध्ये जायचं आहे आपल्याला आणि तिथनं मग केव बघूया. तर थांबत आलो. 3-4 वेळा थांबायला लागलं, कारण पायऱ्या एकदम स्टीप आहेत ना, त्यामुळं दम भरत होता. तरी बरं पाणी आणलं होतं. तर पाणी घेऊन या, कारण बराच थकवा येतो. पाणी असेल तर थोडं बरं आहे. तिथनं आतमध्ये जाऊया आणि लेण्या कशा आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर इकडून सुरुवात होते केवची. तर इकडे 1 नंबरचा केव आहे. इथे एक स्तूप आहे आणि मग इथून आतमध्ये आहे ना मेन विहार आहे. आणि पावसाळ्यात आहे ना इकडनं धबधबा पण पडत असतो. तो मी कुठेतरी बघितला असेल एखाद्या रीलमध्ये, व्हिडिओमध्ये. तर तो वरून पडतो तसा आणि तिथनं खाली जातो तो. इथे एक असा स्तूप आहे. तर हा वाटतं मला मेन जो बनायचा असेल ना आतला विहारमधला, त्याच्या आधी हा बनवलेला आहे. आणि हा इथे आहे. आणि इकडे पाण्याचे कुंड आहेत. हे आहे ना ह्याचंच पाणी साठवतात. म्हणजे आपलं डोंगरावरचं जे येतं ना पावसाळ्यात, ते जिथं साठवलं जातं आणि परत वापरलं जातं. इकडं 1 नंबरची केव आहे. तर इकडे आपण बघूया. हे बघा अशी केव आहे ते. इथून आपण बाहेर आलो. ही 1 नंबरची केव आहे. तर सगळ्यात आधी ही बनवली असेल असं म्हणतात आणि मग तिकडची बनवलेत. तर इकडनं बघून आलो आपण 1 नंबरची केव. आणि इथे हा स्तूप आहे आणि इथं पाण्याचा कुंड आहे. आणि इकडनं आपण एंट्री करतो. असा हा परिसर आहे. खूप शांत आणि सुंदर परिसर आहे आणि एकदम डोंगरांच्या मध्येच आहे. आणि असा पूर्ण जंगल एरिया. इकडून आपण आतमध्ये आलं ना तर अशा ह्या विहार आहेत. म्हणजे यामध्ये आहे ना राहत होते, त्यामुळे याला विहार म्हणतात. तर इथून आहे ना टोटल 11 आहेत विहार. तर एकामध्ये आतमध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला. आणि पूर्ण नक्षीकाम बघा, हे दगडावरचं नक्षीकाम आहे. तर हे त्या काळात त्यांनी कसं केलं असेल, आश्चर्याचंच गोष्ट आहे. बघा पूर्ण दगडामध्ये यांनी हे काढलेलं आहे. आजकाल आपल्याला लाकडावरती पण काढायला किती मेहनत घ्यावी लागते. आणि हे बघा पूर्ण यांनी दगडांवरती काढले. आणि असं एक विहार, म्हणजे इथं आरामाची जागा होती. तर असा हा विहार आहे. इकडे लाईट नाही आहे, तर मी थोडंसं लाईट लावून दाखवतो. असा हा म्हणजे इथं आराम करायची जागा. तर असे टोटल 11 विहार आहेत आणि जिथं आरामासाठीची जागा पण म्हणतात. आणि हे बघा हे पूर्ण दगडामधलं हे नक्षीकाम आहे. वरतीपर्यंत दिसत असेल तुम्हाला. आणि असा हा मुख्य विहाराची जागा आहे. आणि स्तूप आहे ना तो पलीकडे आहे. तर तिकडे आपण जाऊया आता. अशा हा पूर्ण 11 विहार आहेत इथे. आणि हे आहे ना पाण्याचे कुंड जिथे तिथे आहेत. म्हणजे पाण्याची पण सोय करून ठेवलेली आहे त्यावेळी. इकडे आतमध्ये काय ना इकडे एक म्हणजे केव आहे. तर तिकडे पण जाऊन बघूया. आणि पावसाळ्यात आहे ना इथनं वरून असं पाणी पडत असते धबधब्याचं. इथे पण हा पण एक विहारच वाटतं मला. म्हणजे आराम करायची जागा आहे. मग इथे असं आराम वगैरे करायची जागा आहे. आणि इथे हे पाण्याची व्यवस्था इथंच आहे जवळच. तर हे पाणी आहे ना पावसाचं पाणी आहे, जे इथं साठवून ठेवलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो ना आपण. तर ते आपण आजच्या काळात म्हणतो आहे. पण हे बघा जवळजवळ
1800-1900 वर्ष आधी पण लोकांनी याचा विचार करून ठेवला होता आणि तेव्हापासून हे चालत आलं आहे. म्हणजे किती पुढचा विचार करून त्यावेळेची लोक या सगळ्या सोयी करत होते. आणि हा मुख्य आपला विहार आहे आणि इकडे आपण स्तूप आहे मेन, तिकडे जाऊया. ऊन खूप आहे त्यामुळं थोडंसं इग्नोर करा माझ्या लुकला. बाकी हे बघा कसं दिसतं आहे, पूर्ण डोंगरामध्येच हे पोखरलेलं आहे. म्हणजे कितीतरी वर्ष लागले असतील हे कंप्लीट करायला. पूर्ण काळ्या दगडामध्ये आहे ना आतपर्यंत खोदलेलं आहे. आणि एकच नाही आहे, हे बघा छोटे छोटे तुम्हाला दिसत असतील, इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत, हे सगळे. तर इथे चप्पल बाहेरच काढायचं, कारण हे मंदिराचीच जागा आहे त्यामुळं चप्पल बाहेर काढून ठेवायचं. आणि इकडे आपण आतमध्ये आता मेन जे स्तूप आहे तिथे आलो आहे. आणि इथे बघा किती भव्य दिसतं आहे. हे 2 खांब बरेच उंच आहेत आणि इथं आतमध्ये हा स्तूप आहे, शांती स्तूपा. तर हे नक्षीकाम बघा किती जुनं आहे आणि किती व्यवस्थित काढलेलं आहे, कोरलेलं आहे त्यावेळी. इथे पण हे छोटेसे केव आहे आणि हे बघा पूर्ण दगडामध्ये किती कोरीवकाम केलेलं आहे. तर तिथे आल्यावर थोडी शांतता ठेवायची, कारण हे मंदिरच आहे. आणि वरती तुम्हाला हत्ती वगैरे दिसत असतील, इकडे घोडा आहे, तर जबरदस्त. इकडे एक विहार आहे आणि इकडे आपण आतमध्ये आता स्तूपाकडे चाललो आहे. इथे पण छोटे छोटे 2 विहार आहेत आणि इकडनं आपण आतमध्ये आलो आहे. तर इकडचा जो खांब आहे ना, ह्याच्यावर बैल दिसतोय. इथे इथे हत्ती आहे, इकडे पण बैल आहे या खांबावरती. असे किती आहेत, 4 खांबावरती हे पूर्ण म्हणजे बॅलन्स केलं आहे. आणि इकडे पण हे विहार आहेत. हे बघा केवढे मोठे खांब आहेत. बरंच ऊन आहे तर पण आतमध्ये ना एकदम थंड वाटते. तर थंड हवा पण सुटते आणि मला वाटते ते पूर्ण काळा दगड आहे ना त्याच्यामुळं. आणि लेण्यांमध्ये नॉर्मली थंडच वाटतं आतमध्ये, तर एकदम असं गार वाटतं आतमध्ये आणि बाहेर आले की एकदम कडक ऊन वाटते. तर जबरदस्त आहे इथला परिसर आणि कोरीवकाम तर खूप जबरदस्त आहे. तर हे त्रिकुट आहे असं म्हणतात. जसं कारल्याची पण लेणी आहेत, परत भाज्या केव्ज पण आहेत आणि हे मग बेडसे. तर असे म्हणतात की त्रिकुट आहे आणि तिन्ही बाजूला असे हे लेणी आहेत, कारला, बेडसे आणि भाज्या केव्ज. आपलं झालं आता बघून. थोडा वेळ थांबलो, पण एक 20-25 मिनटं थांबलो, बसलो जरा शांत, बरं वाटलं. आणि आता आपण परत जाऊया. इथनं असं मेन गेट आहे आणि इकडे आपण खाली जातो आहे. आणि हा बघा किती मस्त परिसर दिसतो. तर इथं असं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा बोर्ड पण आहे. तर आल्यानंतर थोडं याचं पावित्र्य पण राखा.
जास्त दंगा वगैरे करू नका. आणि बघायसारखं आहे तर आपल्या व्हिडिओत तुम्हाला काहीतरी आज नवीन बघायला भेटलं असेल तर नक्की या. आणि एक्सप्लोर करायला आवडत असेल तर ही एक प्लेस आहे जिथं आपण नक्कीच विजिट करू शकतो. तर आता झालं आहे माझं पूर्ण बघून आणि थोडं वेळ थांबलो, पण आता आपण परत जाऊया. आपण गाडी आहे ना इथे लावली, इथेपर्यंत जायचं आपल्याला. आता परत उतरायला सुरुवात केली मी आणि एक 5 मिनटं उतरून खाली आलो आहे आणि आपण आता उतरून खाली जाऊया. आता आपण गेटवरती आलो आहे जिथनं आपण सुरुवात केली होती. वरनं चढून आलो. उतरायला जास्त वेळ लागत नाही, चढायला नॉर्मली वेळ लागतो. तर एक 10 मिनटातच मी खाली आलो. जाताना जास्त वेळ लागलेला, थांबत थांबत मी गेलो. तर 2 व्हीलर असेल तर इथंपर्यंत येते, इथंपर्यंत आणली तर चालेल. पण 4 व्हीलर आहे ना तिकडे मागेच आपण लावली, तिकडे लावलेली बरं आहे. तर इथून आपण आता गाडीकडे जाऊया. तर आत्ता मी मागून उतरून आलो आहे लेण्यांच्याकडनं आणि आता मी घरी चाललो आहे परत. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ बेडसे केव्हचा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि इथंपर्यंत बघत असेल तर एक सबस्क्राईब करून जावा, कारण मी नोटीस करतो आहे तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत. तर एक सबस्क्राईब बटन आहे ते दाबून टाका. तर असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येत जाईन. तर हा व्हिडिओ इथंपर्यंत बघितला तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक्सप्लोर करूया अजून काही शेजारचे वेगवेगळे परिसर. तर भेटतो तुम्हाला अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्यासाठी हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत